नमस्कार, पूजाचा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मँगो रवा कसा बनवायचा। तर चला सुरुवात करूया। इथे मी रवा भाजून घेत आहे। आता रवा भाजत्या वेळेस आपल्याला लगेच तूप टाकायचं नाही, आपल्याला असाच कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून असा रवा भाजताना त्याची लाही होते। त्यात मी अर्धा चमचा वेलायची पूड टाकून घेतली आहे आणि पुन्हा व्यवस्थित असा भाजून घेणार आहे। आता त्यात मी गावरान तूप टाकला आहे, अर्धा कप हे तूप मी वितळून घेतलं आहे। आणि आता आपल्याला त्या तुपामध्ये मस्त असा फुसफुसून द्यायचा आहे। जेव्हा आपला रवा तुपामध्ये असा भाजून दुसऱ्या स्टेपला तुपामध्ये पुन्हा भाजून असा फुसफुसला जातो, तेव्हा खमंग सुवास पण येतो आणि टेस्टी पण खूप होतो। तर आता तुम्ही बघू शकता मी किती वेळ भाजते आणि एकदम रव्याची लाही तयार झाली आहे। आता इथे आपल्याला दुधाचा वापर आणि पाण्याचा वापर सेम करायचा नाहीये। जर तुमच्याकडे हवं असेल दूध तर तुम्ही नुसतं दुधात पण करू शकता। मी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे, जेणेकरून जी वाटी मी रव्याला घेतली होती रव्याच्याच मापाने मी पाणी पण घेतलं आहे। आता थोडं पाणी करून आपल्याला रव्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी टाकता वेळेस, पाणी आणि दूध टाकता वेळेस इथे गोठोळ्या अजिबात तयार होऊन द्यायच्या नाही। गोठोळ्या तयार झाल्या की आपल्याला ते फोडायला थोडं अवघड जातं, त्यामुळे लक्षपूर्वक असं आपल्याला थोडं दूध टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। या पद्धतीचं तुम्ही बघू शकता, मी 3दा करून असं दूध टाकून घेतलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध टाकत्या वेळेस दूध किती आटतंय हे तुम्ही बघून घ्या। आणि चवीपुरतं मी एकदम पाव चम्मचलाही कमी इतकं मीठ टाकलं आहे। आता 2 मिनिट झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला रवा किती कोरडा फटफटीत झालेला आहे। आता सगळा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आंब्याचा गर। आता आंब्याचा गर आपण कोणताही आंबा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। जर तुम्हाला इथे मँगो इसेन्स जर वापरायचं असेल तर तुम्ही मँगो इसेन्स पण वापरू शकता। आता मी 1 वाटी इतकाच आंब्याचा गर घेतला आहे आणि चवीपुरती साखर घेतली आहे। आता हे दोन्ही मिश्रणमध्ये टाकून असं एकजीव मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी सगळं मिश्रण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा 2 मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं आहे। आता तुम्हाला ह्या स्टेपला जर कोणते ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे टाकायचे असेल, तुम्ही ह्या स्टेपला ड्रायफ्रूट थोडेसे असे भाजून टाकू शकता आणि पुन्हा झाकण ठेवू शकता। 1-2 मिनिट मी झाकण ठेवून दिलेलं आहे। 2 मिनिटानंतर उघडून बघूया। आता 2 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान सुवास येत आहे आपल्या मँगो शिऱ्याचा आणि वेलायचीचा सुवास तर खरंच जबरदस्त येत आहे। 1 चमचा मी इथे काजू, बदाम आणि पिस्त्याची पावडर टाकून घेतली आहे। हवं असेल तुम्हाला तुम्ही तुकडे करून पण वापरू शकता आणि व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतले आहे। तर थोडा मला ओला वाटतोय शिरा, तर मी पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून घेणार आहे। आणि रवा आपल्याला खूप बारीक वापरायचा नाही आहे मँगो शिऱ्यासाठी, एकदम मध्यम मधला वापरायचा आहे। खूप जाडसर नाही, खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही। खूप बारीक जर रवा जर आपण वापरला तर त्याचा शिऱ्याचा गचकाव होतो, तर मध्यम असा गरा आपल्याला वापरायचा आहे। आता इथे झालेला आहे आपला मँगो शिरा, आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। खरंच खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे। मँगोचं सीजन चालू आहे, तुम्ही नक्की मँगो शिरा हा नक्की करा आणि कमेंटद्वारे मलाही सांगा की तुमचा शिरा कसा झाला आहे। आणि पूजाचा किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। शेजारीच बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा।
आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि मग त्या इतरांना सेंड होतील। तर कशी वाटली रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की कळवा। तर माझ्या भाचीला खूप शिरा आवडला होता, तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू लवकर पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय।